तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला 6,418 कोटी देण्यात आले। याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानण्यात आले। येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीने आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसेच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला। अधिक माहिती या आगाऊ हप्त्यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणि सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे अख्ख्या देशामध्ये सर्वाधिक जीएसटी चा जे म्हणजे भरण्याचं काम जे केलं जातं ते महाराष्ट्रातून केलं जातं आणि अशा सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर तरी सुद्धा अनेक योजनांमुळे आर्थिक अडचण आलेली। यातच ऑक्टोबर महिन्यामध्ये दसरा दिवाळी हे महत्वाचे सण आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळावेत या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडनं आगाऊ जीएसटीचा हप्ता देण्यात आल्याचा आहे। स्वतः राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनीच या संदर्भातली माहिती दिलेली आहे। आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या। लाडक्या बहिणींची लॉटरी लागलेली आहे। आता लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता तर मिळालेलाच आहे, परंतु दिवाळीला बोनस 6,000 रुपये येणार आहे। हो, लाडक्या बहिणींना आता 6,000 रुपये बोनस येणार आहे। कारण लाडक्या बहिणींना मी कसं येणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती हे पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, हे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सोबत आनंदाचा शिधा सुद्धा हा लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। सोबत इतर काही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। कारण आपण आत्ताच बघितलं की केंद्र सरकारने एक विशेष आगाऊ हप्त्यासाठी पैसे लाडक्या बहिणींना देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठवलेले आहेत आणि आपले जे काही भाऊ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही दिवाळीला जो काही हप्ता आहे ते वाटप करणार आहोत। आणि आपण कृपया करून मला सांगा कोणाकोणाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे। ज्यांना हप्ता आला त्यांनी हप्ता आला असं लिहू शकता, किंवा तुमचा हप्ता आला नसेल तर हप्ता आला नाही असं सुद्धा लिहू शकता। केवायसी कोणाकोणाची पूर्ण झाली ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। बघा, लाडक्या बहिणी ज्या गोष्टींची वाट पाहत होते ते म्हणजे सप्टेंबरचा हप्ता, तो हप्ता जमा झालेला आहे। आता ज्यांना आला नसेल त्यांना आज पुन्हा वाटप होईल, टेन्शन घेऊ नका। तुम्ही म्हणाल आज रविवार आहे, काय टेन्शन घेऊ नका। आज रविवार असो, सोमवार असो, मंगळवार असो, ऑनलाईनला बँक ट्रान्झॅक्शनला कुठलाही तिथं बँकचं टाईमचं बंधन नसतं, तो हप्ता येत राहत असतो। त्यामुळे लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही त्यांना आज पुन्हा पैसे मिळाले। आणि लाडक्या बहिणींची दिवाळी ही एकदम जोरात होणार आहे, एकदम जोरात। कारण लाडक्या बहिणींची आता लॉटरी लागलेली आहे। एका घरात 2 लाडक्या बहिणी आहेत बरोबर पात्र, तर आता प्रत्येक लाडक्या बहिणीला सप्टेंबरचा हप्ता तर मिळाला म्हणजे 3,000 तर मिळाले। आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता हा लगेच वाटप होणार आहे। सोबत एक विशेष आगाऊ हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता आणि दिवाळीचा बोनस असे 3,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे ऑलरेडी आता एका घरात 3,000 रुपये मिळाले आहेत, पण आतून 3,000 आणि 3,000 म्हणजे 6,000 पुन्हा वाटप होणार आहेत। परंतु तुम्हाला काय करावं लागणार आहे ह्या गोष्टींची सुद्धा महत्त्वाची तुम्हाला मी एक माहिती सांगणार आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी झालेली नाही, भरपूर लाडक्या बहिणींचं बँक खातं बंद झालेलं आहे। आता तुम्हाला आधी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार। जिल्ह्यांची नावं सांगतो तुम्हाला। बघा, जिल्हा असे आहेत पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर, सातारा, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नागपूर, सातारा, सांगली, रायगड अशा जिल्ह्यांपासून आजपासून सुरुवात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, लगेच कमेंट करा। कोणाकोणाला सप्टेंबर हप्ता आलेला आहे कमेंट करा पटापटा। बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं पोहोचणार नाही। बहिणींना आता 4,500 रुपये दिवाळी गिफ्ट मिळणार आहे। म्हणजे सप्टेंबर हप्ताचा 1,500 मिळाला, आता ऑक्टोबर आणि दिवाळी विशेष आगाऊ 3,000 राहिले, असे सगळे मिळून 4,500। सोबत एवढंच नाही, लाडक्या बहिणींनो गॅस सिलेंडरचे 2,490 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात हे जमा होणार आहेत। आणि सोबतच आनंदाचा शिधासुद्धा वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 10 वस्तू मिळणार आहेत। जसं की आपलं गहू असेल, तांदूळ असेल, तेल असेल, साखर असेल, रवा असेल, अशा काही महत्त्वाच्या
वस्तू ह्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. दरवर्षी आपल्याला आनंदाचा शिधा मिळत असतो. तुम्हाला माहिती आहे की गौरी गणपती असेल किंवा दिवाळी असेल अशा टायमाला आपल्याला महत्त्वाचे आनंदाचा शिधा मिळणारच आहे. ह्यावेळेससुद्धा आपल्याला देणार, कारण जर आपण बघितलं तर ज्या शेतकऱ्यांचं आपलं पूरग्रस्तामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे, त्यामुळे त्यांना तर हे द्यावंच लागेल, कारण हा राजा आता थोडा अडचणीत आलेला आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्हाला करायचं आहे काय. बघा, दिवाळीचा बोनस हा मिळणारच आहे. हा वाटप 2 तासात सुरू होईल. कुठल्याही तासामध्ये ही वाटपाला सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये कोणी सांगू शकत नाही 2 तासात होईल, एका दिवसात. आज 100% तिथं वाटपाला सुरुवात होणार आहे, कारण सरकार ही दिवाळीच्या अगोदर लाडक्या बहिणींना खुश करणारच आहे, लाडक्या शेतकऱ्यांना खुश करणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची इतर योजना असतील त्या योजनांना सुद्धा पैसे सरकार पुरवत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून ते मदत घेत आहेत. केंद्र सरकार स्वतः त्यांना आगाऊ हप्त्यासाठी हे पैसेसुद्धा देत आहे. आपण जर बघितलं तर आपण आत्ताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आभारसुद्धा मानलेत केंद्राचे, की आम्हाला आगाऊ हप्ता दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांनी केंद्राचे आणि त्यांचे सगळ्यांचे आभार मानलेले आहेत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आपल्याला पैसे मिळणार नाहीत, तर असं काही नाही. फक्त 2 ते 3 गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला लाडकी बहिणीचा विशेष आगाऊ हप्ता पाहिजे असेल तर आता KYC करा, पटापटा KYC करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले बँक खाते व्यवस्थित ठेवा, आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि रेशन कार्ड अपडेट करून घ्या. सरकारच्या अशा लक्षात आलेलं आहे की रेशन कार्डवरती भरपूर लाडक्या बहिणी तिथं त्यांचं नाव नाही येतं, ते एकदा चेक करून घ्या. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला गॅस सिलेंडर पाहिजे असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचीसुद्धा KYC असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, ह्या 2 गोष्टी असतील तरच तुम्हाला गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत 2490 रुपये हे सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी. आता सगळ्यात महत्त्वाचं आनंदाचा शिधा, तो सुद्धा ज्या लाडक्या बहिणीकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपचं वगैरे आपले जे काय आहेत महत्त्वाचे, तुम्हाला ज्यांना वाटतं की ज्या आपले सगळे प्रियजन आहेत त्यांना ह्या गोष्टींचा फायदा व्हायला पाहिजे, तर ह्या सगळ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, तर महिला व बालविकास विभागाकडे जाऊन पुनर्अर्ज पडताळणी करायची आहे. लक्षात घ्या, जर KYC केले तर तुम्हाला राहिलेले हप्ते कधीचे पण असू द्या, जानेवारीपासूनचे हप्ते तुमचे आले नसेल तर जानेवारीपासूनचे हप्ते तुम्हाला येणार आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे एकदमच 15-20 हजार तुम्हाला मिळतील. आता ज्यांच्या घरी 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत त्यांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही म्हणू शकता की आमच्या घरी 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी, तर हा फॉर्म तुम्हाला दिला जाईल. तुम्ही व्हिडिओ थांबवून बघू शकताय. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट वगैरे सगळे दिलेले आहेत. मी पुढे कुठले डॉक्युमेंट, तर आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला वगैरे लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि तुमची सगळं कामं करून घेऊ शकता. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ज्या पण लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.